बघा कशी फक्कड आमटी झालेली आहे, मस्त वास मस्त सुटलेला आहे। आमटी आपली फक्कड छान झालेली आहे, मस्त उकळी आलेली आहे, वास छान येत आहे। तर मी आता कोथिंबीर घालत आहे। मी पुरण करण्यासाठी एक कढई घेतली, त्याच्यामध्ये गूळ घालते, वाटीभर गूळ घातलेला आहे। हे पुरण मी त्याच्यामध्ये ट्रान्सफर करते शिजवण्यासाठी। त्याच्यामध्ये आता हे सुंठ पावडर 1 चमचाभर घेतले, छोटा चमचा, आणि 1 छोटा चमचा वेलची पूड घेतले। तर त्याच्यामध्ये घालून आपण हे पूर्ण छान शिजवून घ्यायचं आहे। पुरण पडण्यासाठी चाळण लावली आहे आणि खालती भांड्यात हे असे पुरण पडत आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त मऊ लुसलुशीत झालेलं आहे। आपले पुरण झालेले आहे, आता आपण पोळ्या करून घ्यायच्या आहेत। पोळ्या लाटण्यासाठी पळपोट घेतलेला आहे, पीठ कोरडं घेतले, हे आपण मळून ठेवलेलं पीठ घेतले, हे आपलं सारण घेतले जे आपण डाळ शिजवून गुळ केलेलं असते ते, आणि त्याच्यानंतर तवा ठेवला आहे, तेल थोडं घेतलेलं आहे पोळ्या करण्यासाठी। पोळ्यासाठी आता मी गोळा करून घेत आहे। पीठ जरा भुरभुरून घेतलेलं आहे, तर अशी मी वाटी करून घेतलेली आहे पिठाची। त्याच्यामध्ये मी आता हा पुरणाचा गोळा असा करून घेतलाय, तो त्याच्यामध्ये घालत आहे। असं असं करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे असं पूर्ण पुरण आत घालून त्याच्यावरती हे असं दाबून घ्यायचं आहे। पूर्ण सर्व बाजू सारख्या करून घ्यायचे, तसं मिक्स करायचे, सर्व गोळा करून घ्यायचे। हे लाटण्यासाठी आता तयार करायचं आहे। पळपटावर मी आधीच पीठ भुरभुरून घेत, माझे लाटून झालेले आहे पोळी। आता आपण ही तव्याला जरा तेल लावून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर हे पळपटणं असं करून अशा पद्धतीने पोळी तव्यावर घातलेली आहे। तर दुसरी पोळी मी तयार करत आहे। दुसऱ्या पोळीसाठी मी हे कणिक मध्ये हे पुरण भरत आहे, तर ते मगासारखेच भरायचे। हे वरून खालून पीठ लावून लाटायचे हलक्या हाताने। या पोळीला वरती तेल लावून घ्यायचंय। त्याच्यानंतर ही परतायची आहे। पोळी आपली छान भाजलेली आहे। इकडे आपण पोळी लाटून घ्यायची। तिकडे आपली पोळी भाजूस्तोपर्यंत इकडे आपली दुसरी पोळी तयार करून घ्यायची आहे। पोळी आपली भाजलेली आहे, दुसरी आपण आता टाकायची। दुसरी पोळी आता आपण टाकून घ्यायची। आपल्या पोळीला आता वरती तेल सोडायचं आहे। त्याच्यानंतर ही
परतायची आहे. छान भाजली फुगलेली आहे पोळी आपली. सर्व बाजूने तेल लावून घ्यायचंय. छान झालेली आहे आपली पोळी. आपली पोळी आता भाजलेली आहे. सर्व बाजूनी फक्त तेल लावून घ्यायचंय. भाजलेली आहे. आपल्या दोन्ही पोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. माझ्या तर पोळ्या खूप सुंदर तयार झालेल्या आहेत. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.